श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत साखरेची चपाती. तर बघा, साखरेची चपाती आता माझ्या सर्व चपात्या करून झालेल्या आहेत आणि या शेवटचे 2 गोळे ठेवलेले, कारण खास साखरेची चपाती करायची होती म्हणून हे 2 गोळे ठेवलेले. तर शक्यतो साखरेची चपाती शेवटची चपात्या राहिलेल्या असतात, चपात्याचे 2 गोळे म्हणजे ठेवलेले असतात ना, तर त्याची करायची, कारण लास्टला आपण सर्व चपात्या करून झालेल्या असतात. मग साखरेच्या चपातीमुळे तवा थोडा हे होतो ना, साखरेमुळे थोडा चिकटतो, त्यामुळे ही लास्टलाच केली जाते. तर बघा, तर मी अशी 2 असे पाट म्हणजे असे लाटून घेतलेले आहेत. त्याचे असे गोळे राहिलेले ना, 2 गोळे म्हणजे ठेवूनच दिलेले खास साखरेची चपाती करण्यासाठीच. असं वाटतं ना कधीतरी साखरेची चपाती खावी, गोड काहीतरी खाऊसं वाटतं, तर काय करणार, तर पटकन पीठ मळलेलंच असतं कणकेचं चपातीचं, तर त्यातलेच 2 ठेवून द्यायचे गोळे आणि करायची साखरेची चपाती. म्हणजे असं काहीतरी गोड खाऊसं वाटलं तर पटकन केली साखरेची चपाती. तर आम्ही आमच्या लहानपणी खूप साखरेच्या चपात्या खाल्लेल्या आहेत, कारण आमची मम्मी नेहमीच करूनच द्यायची. लास्टच्या चपात्या म्हणजे साखरेची चपाती, तर आम्हाला आवडायची खूप. तर बघा, तुम्ही पण अशी करून बघा. तशी साखर घ्यायची आणि अशी पसरवायची मस्तपैकी चपातीच्या ह्याच्यावरती एका पाटवर, आणि तो दुसरा पाट असा लावायचा. तर बघा, असं कधी कधी मुलांनासुद्धा डब्याला जर भाजी वगैरे कधी नसेल, समजा जाम पण नसेल, भाजी नसेल आणि त्यात काय द्यायचं, पटकन साखर तर आपली घरात असतेच, तर चपाती अशी तुम्ही साखरेची चपाती करून दिली त्यांना डब्याला तरी मस्त, तर ते खाऊनच येणार, संपवणारच. तर अशी साखरेची चपाती करू शकतात. अशी गोड खाण्याची इच्छा झाली तरीसुद्धा साखरेची चपाती करू शकता. तर बघा, आज मी तुम्हाला दाखवते साखरेची चपाती. मस्त आम्ही खूप लहानपणी खाल्ली अशी. तर आता आपण अशी पसरून घ्यायची साखर आणि अशी जॉईन करायची, अशी चारी बाजूने, म्हणजे सगळ्या बाजूने अशी दाबून दाबून घ्यायची, पॅक करून घ्यायची. अशी सगळ्या बाजूने दाबून अशी पॅक करायची आणि लाटून घ्यायची. त्याला असे वरून पीठ लावायचं आणि लाटून घ्यायची. मस्त अशी छान अशी खरपूस अशी त्याला मस्त भाजून घ्यायची. अशी पॅक करायची, अशी दाबून दाबून घ्यायची, म्हणजे साखर बाहेर नाही येणार. अशी पॅक करायची आणि लाटून घ्यायची पीठ लावून, म्हणजे पीठ लावलं म्हणजे कशी साखर लगेच बाहेर नाही येणार. तर बघा, अशी मी लाटून घेतलेली आहे. अशी फिरवते, पुन्हा पीठ लावते आणि लाटून घेते थोडीशी. तर बघा, छान लागते, खूप छान लागते साखरेची चपाती. मस्त शेवटची चपाती म्हणजे साखरेची चपाती अशी लहानपणी असायचीच आमची, खूप छान. तर बघा, असं झालेली आता ही साखरेची चपाती अशी मस्तपैकी. हां, मस्त. आता तवा तापत ठेवलेला आहे मी, आता ही तव्यावरती टाकते. तर बघा, आता ही तव्यावरती आधी तूप काय लावायचे तुम्हाला ते लावून घ्यायची, म्हणजे ती चिटकायला नको. बघा, चिटकायला म्हणजे अशी करपायला नको, काळी करपायला नको, म्हणून ते तेल किंवा तूप लावून घ्यायचं. टाकलं. आता तुम्ही तूप लावायचे, तेल लावायचे, काय लावायचे ते तुम्ही लावू शकता. तर बघा, मी इथे आता हे तेल लावलेलं आहे. अशी चांगली भाजून घ्यायची, वरून पण तेल लावायचं, असं साईडून सोडायचं का मस्त लागते, खरपूस अशी छान मस्त. अगदी गोड खायची इच्छा झाली ना, तशी साखरेची चपाती करायची, खरंच खूप छान लागते. झटपट, गोड, मस्त. अशी चांगली अशी तेल तूप लावून तुम्ही भाजून घ्या. मुलांना द्यायची असेल तर तूप लावूनच द्या, म्हणजे छान, त्यांना पण आवडणार ते खूप छान, आणि खातात ते आवडीने खातात मुलं. आम्ही पण लहानपणी खूप खाल्ले आवडीने. तर कधीतरी द्यावी मुलांनासुद्धा, कधीतरी द्यायला काय हरकत आहे साखरेची चपाती. तर बघा,
अशा प्रकारे छान अशी भाजून घ्यायची मस्त. मस्त आहे बघा, अशी मस्त साखरेची चपाती तयार आहे. मस्त चांगली अशी भाजून घ्यायची. तर कोणी कोणी लहानपणी खाल्ले ही साखरेची चपाती, मला नक्की कमेंट करून सांगा कोणी कोणी साखरेची चपाती खाल्ली ते, कारण बऱ्याच जणांनी खाल्लेली असते ही साखरेची चपाती. बघा ही बघा आता झालेली आपली मस्त अशी खरपूस अशी साखरेची चपाती. बघा ही बघा खूप छान अशी साखरेची चपाती तयार आहे. हे बघा असे 2 भाग पण होतात त्याचे. बघा कसा मस्त साखर अशी पाक सगळा झालेला आहे, त्यामुळे ते छान लागते चवीला, खूप छान लागते. बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे साखरेची चपाती. तर तुम्ही पण नक्की करून बघा, खूप छान लागते मस्त. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.